सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत बुलढाणा येथे दैनिक सामना या कार्यालयामध्ये आहोत। इथे येण्याचं कारण असं आहे, हे दैनिक सामना हे जे चालवतात, जे दैनिक वृत्तपत्र आहे महाराष्ट्रामध्ये सर्व गाजलेलं वृत्तपत्र म्हणजे दैनिक सामना। आणि त्या सामना पेपरला जे विभागीय कार्यालय आहे त्याचे एक प्रमुख आहेत आमचे मित्र, आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेशजी देशमाने। हे वृत्तपत्र या ठिकाणी चालवतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये। त्यांच्या परखड लेखणीतून अनेक बातम्या या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत। बाळासाहेबांच्या विचारधारणेवर चालणारी ही एक पत्रकारिता आणि त्या पत्रकारितेचा त्यांच्या वृत्तपत्रामधून कुठेतरी चांगला एक गुणगौरव राजेशजी देशमानेंचा झालेला आहे। राजभवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते आदरणीय माननीय श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना एक मान सन्मान देऊन त्यांचा एक गुणगौरव केलेला आहे पत्रकारितेचा। त्यांना एक त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी एक 32 वर्ष या पत्रकारितेमध्ये त्यांना झालेले आहेत। अनेक छोट्या मोठ्या नव्हेच तर चांगले लेखसुद्धा, चांगल्या अशा परखड लेखणीतून समाजाला न्याय देण्याची भूमिका राजेशजी देशमाने यांची राहिलेली आहे। त्यांची लेखणी म्हणजे एक तलवारीची धार याप्रमाणे ते लिहितात। जेव्हा ते लिहायला बसतात अंगावरची त्या ठिकाणी जेव्हा एखादा एक वृत्तपत्र एखादा वाचतो वाचक, त्याच्या अंगावर काटे उभे राहतात। अशी त्यांची एक पत्रकारिता आणि त्या पत्रकारितेचा कुठेतरी एक उल्लेख चांगला झालेला आहे। आणि या बुलढाणा जिल्ह्याचा एक मान उंचवणारी एक भाग म्हणून आज त्यांच्याकडून या ठिकाणी आम्ही एक शुभेच्छांचा त्यांच्यावरती एक वर्षाव होत आहे। एकल्या परिवाराच्या वतीने भाऊ तुम्हाला या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा। आणि या ठिकाणी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून 32 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज महाराष्ट्राच्या संबंध कान्याकोपऱ्यातून आणि बाळासाहेबांच्या विचारधारेवर असणारी तुमची ही पत्रकारिता या ठिकाणी आहे, त्या संदर्भामध्ये केकल्या दर्शकांना 2 शब्द सांगावेत। मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचं माहेरघर आणि या माहेरघरात मी पत्रकारितेला सुरुवात केली 23 जानेवारी 1989ला वयाच्या 17व्या वर्षी। आदरणीय शिवसेना प्रमुख आमचं दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन मी दैनिक सामनाला पत्रकारितेला सुरुवात केली। तसं मी लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या 10-12 वर्षाचा असेल तेव्हापासूनच मी लिखाण करायचो। माझे वडील तरुण भारतचे पत्रकार होते आणि आमच्या घरी साहजिकच सर्व वृत्तपत्रे येत होती। ती वाचण्याची आवडसुद्धा होती आणि थोडं थोडं लिहिण्याची आवड मला 5व्या वर्गापासूनच लागली होती। आणि 10वी झालो आणि 11व्या वर्गात प्रवेश केला आणि मी इथं शरद आचार्य आमचे संपर्क प्रमुख होते त्या काळातले, त्यांनी मी इतर दैनिकांना लिहित असताना महासागर, मातृभूमी या दैनिकाला मी अनेक बातम्या पाठवायचो। त्यांनी माझ्यातलं पत्रकार म्हणून मला हेरलं आणि मला माझा एक अर्ज लिहून घेतला आणि तो अर्ज मुंबईला ते घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं 23 जानेवारी 1989ला दैनिक सामना निघत आहे, त्या सामन्यासाठी तू काम करशील का? मी म्हटलं ओके, मी काम करीन। आणि मी कामाला सुरुवात केली आणि एकच महिन्यात मला सामनाचं जिल्हा प्रतिनिधीपद, त्यावेळेचे आमचे पहिले संपादक होते अशोक पडबिंद्री आणि वृत्त संपादक होते नंदकुमार टेनी यांनी मला ते पत्र दिलं आणि मी कामाला सुरुवात केली। बुलढाण्यात मी 1989ला पाऊल ठेवलं। 1989ला काम करताना त्यावेळेस इतक्या काही असे पेजेस वगैरे ही परंपरा नव्हती। दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी 2-3 बातम्या देण्याचं काम त्या काळात आम्ही करायचो। आणि 1990च्या दरम्यान मी माझं पहिलं कार्यालय चैतन्यवाडी इथे दैनिक सामनाचं सुरू केलं आणि 90-91ला माझं कार्यालय तिथे राहिलं। नंतर 92ला मी चोपडा लेआउट बस स्टँड समोर म्हणजे दीपक वारे यांच्या घरात मी सामनाचं कार्यालय सुरू केलं। तिथे एक असिस्टंट माझ्याकडे होता, 2 जण आम्ही ते कार्यालय चालायचो आणि
1995च्या प्रचारादरम्यान शिवसेना प्रमुख त्या कार्यालयात आले. त्या कार्यालयात त्यांनी माझ्याशी सुसंवाद केला, अनेकांशी सुसंवाद केला आणि तिथून खरी पत्रकारिता माझी बहरली. आणि नंतर 2000ला या कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री जे त्यांच्या हस्ते मोठं उद्घाटन या कार्यालयात झालं. आज या कार्यालयात 7 लोकांचा स्टाफ काम करतो. माझ्याकडं अमरावती विभागासह जळगावचं सुद्धा काम आहे. आणि ही पत्रकारिता करत असताना अनेक प्रकरणं माझ्या पत्रकार क्षेत्रातले गाजले. तुमच्या माहितीसाठी जो शिंदखेडराजाचा जिजामाता जन्मोत्सव सुरू आहे, अंतुलेनंतर जर जिजामाता जन्मोत्सव सुरू झाला तर तो युती शासनाच्या काळात सुरू झाला. आणि मी त्याच्यावर 1992 पासून बातम्या लिहिल्या की जिजामाता जन्मोत्सव सुरू झाला पाहिजे. आणि त्यावेळेचे या जिल्ह्यातले 2 आमदार, एक तर विजयराज शिंदे आणि दुसरी रेखाताई खेडेकर यांनी या प्रश्नावर जिजामाता जन्मोत्सव आज शासन स्तरावर सुरू व्हावा म्हणून एलक्यू लावला. आणि त्या एलक्यूला प्रमोद नवलकर त्या काळातले सांस्कृतिक मंत्री होते. त्यांनी उत्तर देताना हा उत्सव आता यापुढे शासन स्तरावर साजरा होईल आणि मी आजच 2 लाख रुपये या उत्सवासाठी 5 लाख रुपये या उत्सवासाठी मंजूर करतो अशी घोषणा केली. आणि पहिल्या उत्सवाला मनोहर जोशी त्या ठिकाणी आलेले होते आणि तेव्हापासून या उत्सवाला सुरुवात झाली. आज तर या जिजामाता जन्मोत्सवाचं स्वरूप मोठं झालं आणि म्हणजे दरवर्षी ते स्वरूप मोठं होत चाललं. तर त्या खरी सुरुवात ही सामनापासून सुरू झाली. त्यानंतर दुसरा विषय असं सांगता येईल शिंदखेडराजाच्या बाबतीत की शिंदखेडराजाच्या जे जिजामाताचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने एक अश्लील शिलालेख लावलेला होता. आणि मी जिल्ह्यात नेहमी फिरायचो पत्रकारितेच्या माध्यमातून. त्यावेळेस छगन मेहत्रे आमचे शिवसेनेचे काम करणारे होते. त्यांनी मला त्या राजमहालात आम्ही जिजाऊच्या जन्मस्थळात दर्शन घ्यायला गेला असताना तो शिलालेख दाखवला. बघ राजेश, किती अश्लील ते जुन्या काळात राजे काय करायचे की आपल्या मुलीचं कौतुक कवितेतून करायचं आणि ती कविता जिजामातेवर लिहिलेली होती पण ती अश्लील भाषेत होती. पुरातत्व विभागाने तीच कवितेचा मोठा शिलालेख लावलेला होता. त्यात असं लिहिलं होतं की जिजामातेचा काळात तुळतुळीत केशकला नितंब भागापर्यंत लोळत होता. जिजामाता जणू काही मदनाची सत्ताच होती. असं ते अश्लील लिखाण पाहून माझ्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. मी त्या शिलालेखाचा फोटो काढला आणि दैनिक सामनाला पहिली बातमी बॅनर न्यूज करून मी दैनिक सामनाला ती छापली. शिवसेना प्रमुखांना ती बातमी छापल्याबरोबर तिथून आदेश दिले की हा शिलालेख पाडला पाहिजे. आणि शिवसेना प्रमुखांची तिथं त्यांनी घोषणा करतात मुंबईत. इकडं सर्व पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांचा वेढा त्या जिजाऊ जन्मस्थळाला SRPची तुकडी तिथं तैनात करण्यात आली. परंतु जिगरबाज शिवसैनिक म्हणजे श्रीराम पारेकर आणि तेजराव देशमुख या जिगरबाज सैनिकांनी रात्री 1 वाजता मध्यरात्री पाऊस पडत होता, SRP पोलीस तैनात असताना मध्यरात्री तो शिलालेख पाडला. आणि हा शिलालेख पाडल्यानंतर खूप मोठा म्हणजे सामनाचा तो फार मोठा विजय होता त्या बातमीचा माझ्या. मग ती बातमी मी छापली. आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख 1995ला विठ्ठल मोरे यांच्या प्रचारार्थ आले असताना त्यांनी माझं, तेजराव देशमुख, श्रीराम पारेकर यांचं भरभरून कौतुक केलं होतं. आणि तिथूनच त्यांनी सांगितलं होतं की या जिजामातेचा जन्मस्थळाचा कायापालट मी करीन. आणि त्या राजवाड्याचं जे स्वरूप होतं ते सर्व स्वरूप शिवसेना प्रमुखांच्या 1995च्या तिथं दौरा झाल्यानंतर ते पालटलं. आज तुम्ही शिंदखेडराजा तुम्ही बघताय की तिथं करोडो रुपयाचा निधी 95ला गेला. आताही सध्या विकास कामं तिथं सुरू आहे. असे अनेक प्रकरणं सांगता येतील. 1993ला चिखली येथे 12वी विज्ञानचा पेपर होता आणि आपले प्राध्यापक नरेंद्र खेडकर त्यावेळेस शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. आणि आम्हाला अशी माहिती कळाली की दररोज 12वी सायन्सचे पेपर फुटून राहिले. आम्ही तो पेपर ज्यांच्या मार्फत ते पेपर असे विकले जायचे त्यामार्फत तो पेपर आम्ही मिळवला, मी आणि नरेंद्र खेडकरनं. आणि सकाळी आम्ही 9 वाजता त्यावेळेस चिखलीला शेख चांद शेख सत्तार नब्बू नावाचे ठाणेदार होते, त्यांच्याकडे तो पेपर जमा केला. आणि तो पेपर जमा करून आम्ही 11 वाजता तो पेपर होता. नंतर आम्ही त्या ठाणेदाराला घेऊन 11 वाजता त्या सेंटरला गेलो. तो पेपर फोडला, फुटलेला पेपर. आणि हा पेपर हा 100% खरा निघाला. त्यावेळेस मी सामनाला एक बातमी छापली की असे पेपर फुटीचे प्रकरण कुठून कशी लिंक आहे. आणि त्यानंतर शिवसेनेच्या 52 आमदारांनी संपूर्ण सभागृह तो सामना पेपरची बातमी बॅनर न्यूज घेऊन बंद पाडला. त्यावेळेस आनंदराव थोपटे शिक्षण मंत्री होते.
त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे जे आदेश दिलेत, परंतु हे 12वी विज्ञानचे पेपर पुन्हा घेण्याचे आदेश दिले. अशा कितीतरी बातम्या सांगता येतील की ज्या बातम्यामुळं सामनानं या जिल्ह्यात अनेक वेळा शहरं बंद केली. सुनता प्रकरण असन वळतीचं, घोंगे प्रकरण असन देवगाव राजाचं, शहरं बंद झाली. अनेक वृत्त संकलन करणं म्हणजे अनेक माझ्या बातम्यामुळं अनेकांना न्याय देण्याचं सुद्धा काम मी माझ्या या 32 वर्षाच्या काळात माझ्या लेखणीद्वारे मी केलेलं आहे. अनेक विकासात्मक कामं सुद्धा माझ्या लेखणीच्या माध्यमातून की त्या बातम्या आल्यानंतर झालेले. अनेक मान्यवरांच्या, शिवसेना प्रमुखांचा सहवास मला लाभला. म्हणजे 1995ला ते जालना टू अमरावतीपर्यंत कव्हरेज करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांच्या सभाचं सर्व, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी असन, राजीव गांधी असन, PV नरसिंहराव असन, VP सिंग असन, आडवाणी असतील, राहुल गांधी असतील, नरेंद्र मोदी असन, असे कितीतरी मान्यवरांच्या सभा कव्हरेजचा सुद्धा मला योग आला. आणि ही पत्रकारिता करत असताना 2016मध्ये मी मुंबईहून शिवसेनेचा 50वा वर्धापन दिवसाचा कार्यक्रम आटपून येत असताना माझा फार मोठा अपघात झाला. माझ्या बाजूचा एक सहकारी होता शांताराम जगताप शिवसेनेचा, तो तर ऑन दी स्पॉट बिचारा तिनं मरण पावला. माझे 5 ऑपरेशन झाले त्या काळात. त्या 5 ऑपरेशन नंतर मी 1 वर्षभर बेडवर होतो, पण पुन्हा नव्या जोमानं उठलो आणि कामाला लागलो आणि माझी अविरत पत्रकारिता सुरू आहे. मला आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या म्हणजे आदेशानं विचारानं आम्ही काम करतो असे आमचे आदरणीय संजय राऊत साहेब यांच्यामुळं मी या पत्रकार क्षेत्रात आज जे काही आहे आणि जे काही लिखाण करतो ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार करतो. त्यांनी माझ्याकडे अमरावती विभागासह जळगाव जिल्ह्याची सुद्धा जबाबदारी आता दिलेली आहे. आणि कुठंतरी या सर्व कार्याचा आढावा राजभवनानं घेऊन मला 6 जानेवारी 2021ला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिला आणि माझा सन्मान केला. माझ्या पत्रकारितेचं खऱ्या अर्थानं चीज झालं असं मला या ठिकाणी वाटतं. आज आपला या ठिकाणी जो सन्मान झालेला आहे या संदर्भामध्ये, आणि हे श्रेय कोणाला देत आहे आपण? हे श्रेय आदरणीय शिवसेना प्रमुख ज्यांच्या विचारानं मी पत्रकारिता सुरू केली त्यांच्या चरणी हा पुरस्कार मी अर्पण केलेला आहे. दुसरं आदरणीय संजय राऊत साहेब की ज्यांच्या विचारानं मी पत्रकारिता करतो, ते माझे गुरु या क्षेत्रातले, त्यांच्या चरणी सुद्धा मी हा पत्रकारिता पुरस्कार अर्पण करतो. साहेब, आम्ही या ठिकाणी KK-मध्ये या ठिकाणी 2 शब्द आम्ही घेत असतो. सकारात्मकता एक या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जनतेला करत असतो. धार्मिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, या संदर्भाच्या सर्वच बातम्या आम्ही या ठिकाणी प्रकाशित करत असतो. या चॅनलबद्दल आपण 2 शब्द काय सांगणार? खऱ्या अर्थानं KK लाईव्ह हे चिखलीपासून सुरू झालेले चॅनल अल्पावधीतच बुलढाणा जिल्ह्यात, विदर्भात हे चॅनल फेमस झालेलं आहे. आणि एक सकारात्मक पत्रकारिता खेडेकर असतील, बिडवे असतील यांनी करून अनेक विषयाला यांनी हात घातलेला आहे. अनेक मान्यवरांच्या कार्य आज जनतेसमोर आणलेलं आहे. खऱ्या अर्थानं एक म्हणजे सकारात्मक पत्रकारिता KK लाईव्ह करत आहे. त्यांनी यापुढेही ती सकारात्मक पत्रकारिता करावी यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि हे चॅनलची अजून महाराष्ट्रभर वृद्धी व्हावी असे शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो.